निफ्टीचा बॉटम नेमका आहे तरी कुठे? गेल्या काही दिवसांनी युद्धामुळे मार्केट एवढं पडतंय आणि आता ते कुठपर्यंत पडणार आणि नेमकं कुठे थांबणार हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. अनेक पॅरामीटर्स वापरले जात आहेत निफ्टीची नेमकी ही पडझड किंवा बॉटम शोधण्यासाठीची. सर्वप्रथम ते एक गोष्ट लक्षात घ्या, बॉटम आत्तापर्यंत कोणाला पकडता आलेला नाही आहे आणि कदाचित कोण पकडूही नाही शकणार. पण एक इंडिकेशन तर आपण लावू शकतो निरनिराळ्या टूल्सच्या माध्यमातून आणि त्यातलंच एक टूल आहे ते म्हणजे RSI, ज्याला रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स पण म्हणतात. निफ्टीचा जर वीकली चार्ट ओपन केला आणि त्याच्यावरती रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स सारखा हा जर इंडिकेटर आपण प्लॉट केला तर तो हे दर्शवतो की मार्केट कधी ओव्हरबॉट आहे म्हणजे खूप जास्त तेजी आहे किंवा कधी ओव्हरसोल्ड आहे म्हणजे खूप जास्त मंदी आहे. ज्यावेळी मार्केट पडतं म्हणजेच ते ओव्हरसोल्डमध्ये जातं आणि त्याचं रीडिंग येतं 30पेक्षा कमी. RSI इंडेक्स निफ्टीसाठी पूर्ण इतिहासामध्ये आतापर्यंत फक्त 5 वेळाच 30च्या खाली गेलेले आहेत. त्याच्यापैकी 2001 मध्ये दोनदा, 2008, 2020 आणि आता 2026. आणि ह्या मागच्या 4ही वेळा निफ्टीचा RSI 30च्या खाली गेल्यानंतर पुढच्या काही महिन्यांमध्ये आणि काही वर्षांमध्ये निफ्टीमध्ये प्रचंड मोठी तेजी आलेली आहे. यावेळी पण पुन्हा एकदा असं झालेलं आहे. बघूया पुढच्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये काय घडतंय निफ्टीमध्ये ते.